सर्वांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत। पहा कोणती स्पर्धा ती स्पर्धा जर आपल्याला पूर्ण करायची असेल किंवा कोणताही कार्यक्रम जेव्हा पूर्ण करायचा असेल ना, तेव्हा हातभार लावणं हे महत्त्वाचं असतं। कारण आपण नेहमी असं म्हणत आलो की संतांची जी शिकवण आहे त्या संतांच्या शिकवणीला आपण पुढे नेत आहोत। कारण महाराष्ट्र म्हटलं गेलं तर संतांच्या शिकवणीने बनलेला हा महाराष्ट्र। मग एकामेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत या शब्दावरती सुद्धा आपण एकामेकास सहाय्य करत असतो। या स्पर्धेला पुढे जाण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचं सहर्ष स्वागत। 3 ओव्हरची मॅच आता तुम्हाला पाहायला मिळेल। एका बाजूला पाहायला मिळेल संघ अंबविली तर त्यांच्या बाजूला जय मसोबा चिंचवली। या दोन्ही टीम मध्ये हे बॅटिंग करत असताना जय मसोबा चिंचवली संघ सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळेल। टॉस गमावला गेला, डिसिजन त्यांचा अपोजिट आला, परंतु आता बॅटिंग करण्याच्या अनुमानाने मैदानाच्या आतमध्ये नयन आणि भावेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि पहिलं षटक असेल ऋषीकडे। मागच्या मॅच मध्ये एक ऋषी तुम्हाला पाहायला मिळाला वावेगिरी टीमच्या माध्यमातून, परंतु मॅचला आपण सुरुवात करणार आहोत। 3 ओव्हरची मॅच, ऋषी होतोय तयार, नयन आणि भावेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि सामन्याला आपण करत आहोत सुरुवात। व्हेरी फर्स्ट बॉल, ऋषी तयार, पहिलाच बॉल फ्लिक ऑफ द रेस, सुंदर फटका, बॉलच्या मिरिट मध्ये लेग स्टंप हिट करण्याचा प्रयत्न, परंतु तेवढा चाणाक्ष तुम्हाला पाहायला मिळाला बॅटर अगदी फ्लिकच्या माध्यमातून बॉलला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर। व्हेरी फर्स्ट बॉल वरती पहिला चौकार। नयनच्या बॅट मधून हा चौकार आला। खर तर षटकारानंतर बॉल हरवताना आपण भरपूर वेळा बघितलंय, परंतु चौकाराने आता बॉल हरवलाय। स्टेजच्या मागे गेलाय बॉल, सो स्टेजच्या त्या बाजूला गेलाय का तेही पाहायचं। चौकाराने सुरुवात झाली आहे या डावाची। ऋषीच्या विरोधात नयनचा पहिला चौकार आलाय। नजर होती बॉलकडे, नयनने बघितलं गेलं की बॉल लेग स्टंप हिट करणारा कदाचित पायांवरती आदळला असता, परंतु स्वतःचा बचाव करत असताना बॅटचा जो चेहरा होता तो शेवटच्या क्षणाला क्लोज केला। चेहरा क्लोज करत असताना आपण बघितलं तर हा चौकार तुम्हाला पाहायला मिळाला। नाही, मेहनत असते, एका हाताने अपडेटिंग करणं, दुसऱ्या हाताने जेवणं, आणि हीच तर ग्रामीण टेनिस क्रिकेटची ओळख राहिली। दुसरा बॉल गॅप मध्ये, आता चाललाय कव्हर्सला, याच्या अगोदर बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि त्याच्यानंतर ऑफस्टंपच्या हलकासा बाहेर निघणारा बॉल कव्हर्सला धाडत असताना डीप कव्हर बॉल लाईनच्या बाहेर लागोपाठचा दुसरा चौकार। लागोपाठचे 2 चौकार तुम्हाला पाहायला मिळाले 3 ओव्हरच्या मॅचेस मध्ये। माहिती आहे माइंड मध्ये कदाचित हेच चाललं असावं की शॉर्ट टर्म क्रिकेट आहे, जास्त ओव्हर मिळणार नाही, 3च ओव्हर मिळतील खेळण्यासाठी, आणि त्याचा फायदा उचलतोय सध्या तरी नयन। पिच मागे खेळण्याचा प्रयत्न, अपील केली जाते आणि यस, पंचांची सहमती। अगदी मधल्या स्टंप वरती उभा होता, इम्पॅक्ट आउटसाइड द मिडल स्टंप, आणि या ठिकाणी पंचाने फिंगर अप करत सांगत असताना की नयनच्या खेळीचा अंत। 2 चौकारांचं प्रत्युत्तर होतं ऋषीकडे, ऋषीच्या खात्यामध्ये विकेट, नयन बाद। दोन चौकार आले होते, 2 चौकारांचा ॲग्रेशन तर जरूर असावा। 2 चौकार ऋषीच्या विरोधात आले, त्याच्यानंतर लेंथ मध्ये परिवर्तन केले गेलं, वेग थोडासा जास्त ठेवण्यात आला, बॅकफुटला जाऊन खेळण्यास भाग पडला। ती फ्रंट फुटला गेला होता नयन, पण त्याच्यानंतर बॅकफुटला जात असताना त्याला फसवलं गेलं। मधल्या स्टंप वरती उभा असल्या कारणाने पंचाने फिंगर अप केला गेला आणि तिथने नयन बाद झाला। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चेतन
चेतनसाठी वो पिच ऑन साइडला सुरू आहे पॉवर प्ले आणि त्याचा योग्य वापर बॉलला पाठवला मिड विकेट बॉर्डरलाईनच्या बाहेर चौकार. मध्ये आतापर्यंत 3 चौकार आलेले आहेत. 12 धावा टीमच्या टोटल मध्ये सुरुवात केली नयनच्या बॅटमधून लागोपाठचे 2 चौकार पाहायला मिळाले. म्हणजे या मॅच मध्ये 2 फलंदाज असे राहिले ज्याने चौकाराने आपलं खातं खोळले. आता आलाय चेतन, त्यांनी आपलं खातं चौकारानेच खोळलं गेलं. कमी गतीचा बॉल यॉर्कर होता, ऑन साइडला ड्राईव्ह केला, ऑन राईटचा फटका डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट झाली आहे. आपल्या टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुढे आला, जर्सी नंबर 21 लॉंग ऑनला फिल्डिंग करत होता, त्याने अडवला गेला बॉल, तिथने मिळाली सिंगल स्ट्राइक झाली रोटेट आणि जो नयनच्या सोबत आला होता भावेश आता तो ऑन अ स्ट्राइक तुम्हाला पाहायला मिळेल. आतापर्यंत चेंडू समाप्त झालेला 5 आणि 5 चेंडूच्या मोबदल्यामध्ये 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा टीमच्या टोटल मध्ये. कमी गतीचा बॉल ओळखली गेली गती ऑन साइडला पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाकडे बॉल चाललाय. आता तर भावेशकडे स्ट्राइक असेल नेक्स्ट ओव्हर मध्ये. 1 ओव्हरचा खेळ संपला. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाव बघितल्या त्या म्हणजे 14 जिथे बॅटिंग करतोय जय मोसोबा चिंचवली. 2 संघ एकमेकांच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळतील. नुकताच जो सामना जिंकला गेला संघर्ष 11 केळणी त्यांच्या विरोधात तुम्हाला संघ खेळताना पाहायला मिळेल तो म्हणजेच संघ वासुंद्री. सो दोन्ही टीमचा कॅप्टन विनंती करेन तुम्ही इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी रेडी राहा. वासुंद्री आणि त्यांच्या विरोधात संघ संघर्ष स्पोर्ट्स केळणी. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेले आहेत 14. जेव्हा जेव्हा आपण पहिल्या स्पेशली षटकामध्ये 15 पेक्षा कमी धावसंख्या बघत असतो ना तेव्हा ती बॉलिंग आपण इकॉनॉमिकल म्हणत असतो. पहिलं षटक इकॉनॉमिकल राहिलं, परंतु आता क्षेत्ररक्षणाचं झालं खुळ झालंय. मोठे फटके मारण्याची मुभा आता थोडीशी कमी असेल कारण डीप मध्ये 5 फिल्डर पेट्रोलिंग करतील. परफेक्टली लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला फिल्डर तैनात केला गेला. एक फिल्डर वाईडिश लॉंग ऑन मिड विकेटला फिल्डर आहे. त्या अनुमानाने स्क्वेअर लेग पूर्णपणे खुळा आहे आणि ते खुळे क्षेत्ररक्षण खरं तर आपण बघत आहात या दुसऱ्या ओव्हरमध्ये. आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आता प्रमोट केला गेलाय तो म्हणजे टीम अंबिवलीच्या माध्यमातून गोलंदाज चिरागला. एक चांगला खेळाडू यंगस्टर असताना या टीम मध्ये त्याचं इन्व्हॉल्वेशन झालं. अंबिवली संघाला त्याने पॉवरफुल बनवलं आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आता पॉवरफुल षटक हाताळण्यासाठी तो झालाय रेडी. ओव्हर द विकेट रिव्हर्सचा मनसुबा भावेशचा नाकामी ठरला कारण बॉल जसा आला तसा विकेट किपरच्या हातामध्ये रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं. रिव्हर्ससाठी फुटवर्कही चांगला होता परंतु जी गती होती जो टप्पा होता त्या टप्प्याला ओळखलं जरूर होतं परंतु बॅट फिरण्या अगोदर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आणि चिरागचा पहिला चेंडू डॉट तुम्हाला पाहायला मिळाला. चिरागचा लोव फुल टॉस बॉल त्याला अटेम्प्ट केलाय. सरळ धनुष्य बाणासारखा बॉल चाललाय डीप मध्ये लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ होता अगदी त्याच्या गॅप मधून बॉल बॉर्डरच्या बाहेर. भावेशचा पहिला 4. दुसरा चौकार आलाय अगेन्स्ट पहिला चौकार चिरागचा. पहिल्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना तर अंबिवली संघाने खूप चांगल्या प्रकारे प्रदर्शन केला. अंबिवली संघासमोर रुंदे संघ होता ज्या रुंदे संघाने याच क्रीडांगणावरती 2 मेगा फायनलच्या ट्रॉफीज उचलल्या. त्या संघाला पराभवाचा मोठा धक्का दिला अंबिवली संघाने. म्हणजे विथ द बॉल विथ द बॅट अंबिवली संघाचा परफॉर्मन्स आजच्या दिवसामध्ये खूप चांगला राहिला परंतु त्यांच्या समोर संघ चिंचवली आहे. आता रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल अटेम्प्ट इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक फिल्डर आहे त्या ठिकाणी पायाच्या साह्याने अडवण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणाला क्रिकेट विथ द फुटबॉल हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळालं परंतु फिल्डरला भेदून बॉल चालला डीपिश कव्हर पॉइंट बॉर्डर लाईनच्या बाहेर. 22 लागोपाठचा दुसरा चौकार. बॉल लागोपाठचे 2 चौकार. याच्या अगोदर तुम्ही लागोपाठचे 2 चौकार बघितले नयनचे परंतु नयनची खेळी संपुष्टात आल्यानंतर आता सध्या तरी नयनच्या खेळीला कंटिन्यू करतोय फलंदाज चेतन. कारण आतापर्यंतच्या त्याच्या बॅटिंग ऑर्डरचा जर आपण विचार केला गेला ना तर आतापर्यंत खूप सुंदर तो खेळला.
इंडिव्हिज्युअल धावसंख्या त्याच्याही आपण बघितल्या तर 9, एका बाजूला 5 या धावसंख्येवरती खेळतोय भावेश. परंतु जी पार्टनरशिप स्पेशली हवी आहे ना टीम चिंचवलीला, ती पार्टनरशिप आता नयम बाद झाल्यानंतर रंगते. कारण त्यांनाही माहिती आहे की सामना फक्त 3 ओव्हरचा. धावा झाल्यात 22. मागे खेळण्याचा प्रयत्न फाईन लेग आहेत, परंतु त्याच्या डोळ्यासमोरून जाईल बॉल बाउंड्रीच्या बाहेर. आउटफील्ड मक्कम आहे, फाईन लेगला बीट करून डीप फाईन लेगला बॉल बाउंड्रीच्या बाहेर ट्रॅव्हल होत असताना या ओव्हर मधला चौकार नंबर 3. खरपूस समाचार, कारण चिराग जसा मैदानाच्या आतमध्ये पहिला डॉट त्याने टाकला असं वाटलं की चिरागचं जे कमबॅक आहे ते कमबॅक कंटिन्यू राहील, परंतु त्या कंटिन्यू कमबॅकला पुढे चालू दिलंच नाही. लागोपाठचे 3 चौकार आपण बघितले. 3 चौकाराने टीमची धावसंख्या जलद गतीने फ्लाय होत असताना आतापर्यंत 26 धावा टीमच्या टोटल मध्ये आहेत. 5वा बॉल तोही त्याच दिशेने खेळलाय. सुपर स्ट्रोक, मॅग्निफिशंट स्ट्रोक बाय फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला स्ट्रायकिंग इन वरती. भावेश आणि भावेशच्या बॅट मधला हा लागोपाठचा 3रा चौकार. आपल्याला जास्तच पाहायला मिळतोय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 3 चौकार आले. या ओव्हरमध्ये आतापर्यंत भावेशच्या बॅट मधले 3, एकंदरीत 4 चौकार याही ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. म्हणजे चौकारांचा जो रेशो आहे ना, तो चौकारांचा रेशो या इनिंग मध्ये तुम्हाला फर्स्ट इनिंग मध्ये जास्त पाहायला मिळतोय. चौकार टीमची धावसंख्या 30. आपण 3 ओव्हरमध्ये एवढा टार्गेट डिफेंड करण्यासाठी किंवा चेस करण्यासाठी इझी म्हणत असतो, पण 2 ओव्हर अजूनही झालेले नाहीत. अजूनही 1 बॉल शिल्लक आहेत, म्हणजे 7 बॉल राखीव असताना आतापर्यंत 30 धावा झालेल्या आहेत. लो फुल टॉस बॉल तोही मागे खेळण्याचा प्रयत्न. आता इथनं पुन्हा एकदा नशिबाचे दरवाजे उघडल्यात. आधी बॅटच्या साहाय्याने येत होते, परंतु आता बाईच्या साहाय्याने आणि वाईट बॉल सुद्धा, म्हणजे दुष्काळग्रस्त आणि त्या 13 महिना असंच म्हणू आपण टीम आंबिवलीसाठी. वाईट बॉल त्याच्यावरती आलाय. चौकार अर्थातच पंजा या बॉलवरती मिळते धावा 5. टीमची धावसंख्या 35. आणि चिंचवलीसाठी पंजा नंबर हा काही खरं तर अवघड आकडा नाहीये, कारण त्यांच्यासाठी हा लकीच आकडा आहे. त्याच्यामुळे या 5 धावा मिळतात. 35 वरती धावफलक पोहोचला. अजूनही 7 बॉलचा या इनिंग मधला खेळ शिल्लक आहे. ओ द विकेट. शॉर्ट बॉल त्यालाही मागे खेळायचा होता पुन्हा एकदा, आणि पुन्हा एकदा कदाचित पंजा मिळेल. आणि नुकतीच जी चर्चा झाली होती की पंजा आकडा लकी आहे, तो म्हणजे टीम चिंचवलीसाठी अजून मिळतील धावा 5. आणि हे षटक आता लांबडं होत जाईल, मागडं होत जाईल. आतापर्यंत या षटकामध्ये नीरज आम्हाला सांगतील की किती धावा खर्च झाल्यात. 5 बॉल आतापर्यंत फेकले गेलेत आणि 5 बॉल मध्ये तब्बल 26 धावा. विकेट कीपर अॅक्युरेटली काय करत होते, कारण लेग स्टंपच्या बाहेर जेव्हा जेव्हा बॉल राजू जाधव जे रायगावचे आहेत, एक उत्कृष्ट समालोचक, त्यांच्याकडनं चिंचवलीला खूप साऱ्या शुभेच्छा येतात आणि उद्याच्या दिवसामध्ये त्यांचा आवाजही ऐकायला मिळेल. दरम्यान हाई बॉल मागे खेळलात, कदाचित याही बॉलवरती चौकार जोरू जाईल आणि हाई बॉल बाउंड्रीच्या बाहेर. म्हणजे तब्बल या ओव्हर मधले 6 बॉल होते आणि 6 बॉल मध्ये चौकार. एकंदरीत आपण काउंटिंग करूयात की 6 बॉल मध्ये चौकार किती. 7 चौकार, तब्बल 7 चौकार आले या इनिंग मध्ये. आणि बॉल एकंदरीत फेकल्या गेल्यात 8, म्हणजे 8 बॉल फेस करत असताना 7 चौकार आल्यात. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा काहीशा गोष्टी अनबिलिव्हेबल असतात, परंतु ह्या गोष्टी घडल्यात आजच्या दिवसामध्ये. 44 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर, म्हणजे 22 सरासरीनं या धावा बनल्या गेल्यात. पाण्याची मागणी केली आहे, विनंती करेन मैदानाच्या आतमध्ये पाणी लगेचच घेऊन जा. हॅलो. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 44. सध्या उन्हाचा प्रभाव जास्त झालाय, त्याच्यामुळे पाण्याची मागणी केल्या लगेचच 12th मॅन किंवा मॅनेजमेंट कमिटी मेंबर मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा. आमच्या डोळ्यासमोर सुंदर सायकल आहे, जी सायकल उद्याच्या दिवसामध्ये मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी एका खेळाडूला मिळेल, ज्या खेळाडूचा प्रदर्शन चांगला राहील. 4th क्रमांकापर्यंत असणाऱ्या ह्या सुंदर ट्रॉफ्या ज्या तुमचं मन आकर्षित करतात. कारण आपण जर पाहिलं ना, तर भरपूर साऱ्या स्पर्धांमध्ये आपण
वेगवेगळ्या कलरच्या ट्रॉफ्या बघितल्यात, परंतु या ट्रॉफ्या फायबर आहेत, परंतु आकर्षक असणाऱ्या ट्रॉफ्या तुमचं मन वेधून घेतील. वेगळी डिझाईन, त्याच्यामध्ये असलेला क्राऊन, जसा राजाच्या डोक्यावरती मुकुट असतो तशा मुकुट असणाऱ्या ह्या डिझायनिंग असलेल्या ट्रॉफ्या. आणि मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या सुद्धा आकर्षित करतात, कारण मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या सुद्धा खूप सुंदर आहेत, ज्या ब्लॅक कलरच्या तुम्हाला पाहायला मिळतील. आणि फायबरच्या जेव्हा जेव्हा ट्रॉफ्या असतात ना, तेव्हा आपण असं म्हणत असतो की त्या जास्त काळ टिकतात, कारण प्लास्टिक ही एकमेव अशी गोष्ट असते की हजारो वर्षे ती कधीच खराब होत नाही, ती याला नास्तूभूत करता येत नाही. आणि या फायबरच्या ट्रॉफ्या या हजारो वर्ष आपल्या घरामध्ये राहू शकतात. त्याच्यामुळे या सुंदर ट्रॉफ्या, समोर असणारी सायकल आणि अगदी आमच्या ट्रॉफ्यांच्या बाजूला असणारी सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. गुडसी गावामध्ये सुद्धा भरपूर ट्रेकर आहेत, त्याच्यामध्ये नरेश गायकवाड ही ट्रेकिंग करत असतात, आमच्या नेहमी ते कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि ते भरपूर साऱ्या किल्ल्यांवरती जात असतात. गतवर्षी अदन मदन कुलन ह्या किल्ल्यांचा त्यांनी प्रवास केला, त्याही व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचल्या. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर तुम्हाला पाहायचा असेल ना, तर मित्रांनो गड किल्ल्यांवरती तुम्ही जा, म्हणजे तुम्हाला समजेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कसा होता. रायगडाची निवड केली गेली छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं नंदनवन करण्यासाठी. शिवनेरीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, परंतु एक योगायोग आहे की रायगडाची निर्मिती केली, रायगड बनवला गेला हिरोजी इंदोलकर यांनी. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राचं नंदनवन केलं आणि जन्म झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवनेरीवरती. मग शिवनेरीचा शिव आणि रायगडाचा राय हे दोन शब्द जर आपण एकत्रित केले ना, तर ते नाव होतं शिवराय. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर मूर्ती सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे ट्रॉफ्यांच्या अगदी बाजूला. ऑन गोईंग मॅचकडे आपण वळत आहोत, जिथे अक्षय आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. पहिल्याच बॉलवरती मिळालेला धावा खरं तर सिंगल मिळाली, तिथे धावफलक पुढे गेलं. 45 धावा टीमच्या टोटल मध्ये. आणि ऑन स्ट्राइक भावेश. ओव्हर द विकेट, ताकदीचा वापर करायचा होता. ज्या भावेशच्या बॅटमधून मागच्या ओव्हरमध्ये चांगली फटकेबाजी तुम्ही बघितली, त्याचा आता भावेशला थोडंसं शांत ठेवलं जाते. शांत राहणाऱ्यातला भावेश नाव नाहीये, कारण प्रत्येक बॉल आपण त्याचे जर पाहिले ना, तर प्रत्येक बॉल त्याने मेरिटमध्ये खेळल्यात. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी. अक्षय तयार 22 साठी. फुल टॉस सेट झाला बॅट्समन आणि चर्चा चालू होती की शांत राहणाऱ्यातलं नाव भावेश नाहीये. त्याच्या समोर अक्षयने फुल टॉस बॉल टाकला आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 22 तडाखा, षटकार. दोन षटकामध्ये आपण 44 धावा बघितल्या होत्या ना, त्या 44 धावांमध्ये आपण तब्बल चौकारांचा समावेश जर आपण पाहिला ना, तर तब्बल 10 चौकारांचा समावेश होता, एकही षटकार नव्हता. खाली ग्राउंडिंग स्ट्रोक खेळत होते दोन्ही फलंदाज. जिथे बाद झाला नयन, त्यानंतर भावेश आणि आपण चेतनचा विचार केला तर ग्राउंडिंग स्ट्रोक खेळत होते. परंतु आता माहिती आहे की भावेशला की आता शेवटचं षटक आहे, डेथ ओव्हर मध्ये धावा बनल्या पाहिजेत, मोठ्या स्ट्रोक साठी जावं आणि पहिला मोठा स्ट्रोक त्यांनी निवडला गेला. षटकार आलाय भावेशच्या बॅटमधून आणि या षटकाराने टीमची धावसंख्या 50 अप, 51 धावा. आता लोबो फुल टॉस ऑन साइडला बॅटच्या संपर्कामध्ये आहे आणि गॅप मध्ये सुद्धा पुन्हा एकदा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारानंतरचा 22चा सुंदर फटका, चौकार. प्रत्येक स्ट्रोक ना भावेश खरं तर मॅन्युफॅक्चर करतोय, कारण बॉल ज्या पद्धतीने येतोय त्या पद्धतीने जेव्हा एखादा बॅट्समन खेळतो ना, तेव्हा आपण त्याला टेक्निकल खेळाडू म्हणतो. आणि भावेश टेक्निकलच खेळाडू आहे, मॅच्युरिटी त्याच्यामध्ये भरलेली आहे. क्रिकेटचा मादक सौंदर्य, क्रिकेटचा पोषक खेळ सध्या तरी तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. या चौकाने टीमची धावसंख्या 55, 55. अजूनही 2 बॉलचा खेळ उर्वरित. शॉर्ट बॉल त्याच्यावरती तुटून पडला. आता आहे बॉल आणि तसाच जाईल मैदानाच्या बाहेर. आधी मिड विकेट झोन क्लिअर केलं आणि त्याच्यानंतर वाईडिश लॉंग ऑन झोन क्लिअर करत असताना 22च्या बॅटमधून अजून एक स्ट्रोक, षटकार. अकरा चेंडू आणि 37 धावसंख्येचं वादळ मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅच मध्ये विकीची खेळी जर तुम्ही बघितली तर 59 धावसंख्येची राहिली आणि या मॅच मध्ये 37 धावा 11 चेंडू फेस करत असताना भावेशने बनवल्यात. 37 आणि त्याच्यामध्ये अजून एक हेलिकॉप्टर स्ट्रोक ऍड होईल
आणि बॉल जाईल तोही बाउंड्री लाईनच्या बाहेर. 40 अप, 40 पेक्षा जास्त धावसंख्या याही मॅच मध्ये बनवत असताना फलंदाज भावेश आपला अभिवादन स्वीकारत असताना तब्बल 12 चेंडू त्याने फेस केले आणि 12 चेंडू फेस करत असताना तब्बल 43 धावसंख्येचा इंडिव्हिज्युअल खेळ केला भावेशने. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 67 आणि 68 चं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. ते म्हणजे टीम आंबिवली समोर. मंचावरती एक एअरपोर्ट्स या ठिकाणी एअरपोर्ट्स या ठिकाणी आहेत. जे कोणाचे असतील त्यांनी ओळख दाखवून घेऊन जा. एअरबड्स आहेत त्याचा जरूर कॉम्बॉक्स मध्येच आहे. ज्या कोणाचा असेल त्यांनी घेऊन जा. आम्ही ब्रँड चेक करत आहोत कंपनी कोणती आहे. कनेक्ट करा त्याच्यानंतर घेऊन जा. MVI चे एअरपोर्ट्स आहेत. सन्माननीय कौशल पवार यांना आपण विनंती करूयात की या मंचावरती बसून स्पर्धेचा आनंद घ्या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी. टीम केळणी आणि टीम वासुंद्री. चला वासुंद्री आणि केळणी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी. चला वासुंद्री टीमचे कॅप्टन टॉस साठी या. चला पहा टीम आंबिवली मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवतोय की कोणत्या प्रकारचा वाद विवाद नकोय. तुम्ही एकत्रित खेळता. दोन्ही टीमने दणदणीत विजय प्रस्थापित केला. एका संघाने खरं तर चांगला स्कोर कार्ड रचला गेला ज्या ठिकाणी विकी बरसताना आपल्याला पाहायला मिळाला. सामन्याला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत.
लक्ष या मॅच मध्ये मोठं ठेवण्यात आलेलं आहे. 68 धावसंख्येचं लक्ष आणि ते लक्ष पूर्ण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बाट्याला होईल सुरुवात. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय. स्वीपर कव्हरच्या दरम्यान बॉल चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. धमाकेदार सुरुवात करत असताना बॉलर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. टीम चिंचवलीच्या माध्यमातून यश मॅडी पाहायला मिळाला. मॅडीच्या अगेन्स्ट हा पहिला चौकार यशचा आणि इथनं सुरुवात झाली आहे या धावसंख्या 68 चेस करण्यासाठी. टीम वासुंद्री टॉस जिंकला गेला. डिसिजन घेतला गेला फिल्डिंगचा. नेक्स्ट मॅच मध्ये बॅटिंग करेल संघ केळणी. मॅडीचा पेस व्हेरिएशन गतीमध्ये परिवर्तन परंतु तोही खोदून काढलाय. बॉल चाललाय पुन्हा एकदा बाउंड्रीच्या बाहेर. लागोपाठचा हा दुसरा चौकार बाय यश. दुसरी बाउंड्री पाहायला मिळाली. धावा झाल्यात 8. 68 धावा बनवायच्यात. अजूनही 60 बनवायच्यात. बॉल आपल्याला जर पाहिले तर आतापर्यंत जो संघर्ष टीम अंबिवलीने झेललाय ना तो संघर्ष आता पुसण्याची हीच तर खरी वेळ आहे. कारण जेव्हा जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण सगळं काही हरलोय तर खरं तर तीच वेळ असते की काहीतरी नव्याने करून दाखवण्याची. आता ती वेळ कदाचित आली अंबिवलीवरती. कारण प्रत्येक ओव्हरमध्ये आस्किंग रन रेट आहे तो आस्किंग रन रेट चांगला रचायचा आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 15 पेक्षा जास्त धावा बनवायच्यात आणि त्या अनुमानाने सध्या तरी यशने अटॅकला सुरुवात केली आहे. मॅडीच्या विरोधात 2 चौकार आल्यात. 68 धावसंख्येचं टार्गेट होतं आणि अजूनही 60 धावा बनवायच्यात 16 चेंडूंमध्ये. अजून एक चांगला बॉल मिडलला खोदून करण्याचा प्रयत्न परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी. पुढे आले बॅट्समन होतील बाद. एकही चेंडू फेस केला गेला नाही. ऋषी आपल्या टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू थोडासा पुढे आला. कोऑर्डिनेशन चुकला आणि त्याची विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळेल मॅडीला. फिल्डरचं चांगलं कार्य. 8 या आकड्यावरती पहिला गडी बाद ऋषी गॉन. 8 या आकड्यावरती पहिला फलंदाज बाद झालाय. एका बाजूला यशचा अटॅक दुसऱ्या बाजूला डिफेंड पाहायला मिळाला तुम्हाला मॅडीचा. मागे खेळण्याचा प्रयत्न परंतु डाव्या स्टिकच्या बाहेर. अंपायर दर्शवत असताना व्हाईट बॉल. मागे खेळायचा होता. ज्याप्रमाणे गतीने बॉल आला त्याप्रमाणे त्याला मागे पाठवायचं होतं. यश आता वार चुकला परंतु एक एक्स्ट्राची धाव मिळाली. तिथनं मिळाली सिंगल. टीमची धावसंख्या झाली 9. कुमार पाटील सध्या तरी कोच करतात आपल्या टीमला. चांगला बॉल आहे. अपील सुद्धा झाली आहे परंतु सहमती नाही अंपायरशी. इम्पॅक्ट पडत नसावा मिडल स्टंप वरती त्याच्यामुळे लेग बायचा इशारा. टीमची धावसंख्या 10. जशी जशी डॉट बॉल येत राहतील ना तसा तसा खरं तर आता प्रेशर आहे ना तो अंबिवली टीमवरती वाढत जाईल. कारण प्रेशर वाढण्यामागचं कारण तेच राहिलं की ऋषीची थोडीशी बॉलिंग कमकुवत राहिली. त्याच्यानंतर चिराग वरती होणारा अटॅक अक्षय वरती होणारा अटॅक तिथेच हे धावफलक वाढलं गेलं. आपल्याला सॉफ्टहँडने खेळतात. बॉटम हँडचा चांगला वापर. ज्या ठिकाणी आपल्याला प्रेक्षक स्टँड पाहायला मिळाला त्या प्रेक्षक स्टँड मध्ये एक बाउन्स वरती प्रेक्षकाच्या हातामध्ये बॉल आणि या चौकाराने टीमची धावसंख्या 14 जिथे बॅटिंग करतोय संघ अंबिवली. प्रवास करायचा रोहितला आता तेच करायचं आहे की प्रत्येक बॉल कसा बाउंड्रीच्या बाहेर जाईल ना याच्याकडे आता जास्त कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये मॅडीने तर जरूर एक विकेट मिळवला गेला परंतु त्या विकेटच्या मोबदल्यामध्ये अजूनही तो धावा सेव्ह करतोय. कारण आतापर्यंत त्याच्या विरोधात फक्त 3 मोठे फटके आल्यात. मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला संघर्ष अजूनही संपला नाही हे सांगत असताना हा बॉल रोहितच्या बॅटमधून चाललाय बाउंड्रीच्या बाहेर एका टप्प्याने आणि दुसरा चौकार लागोपाठचा. अर्थातच या ओव्हरमध्ये तब्बल धावा खर्च केला गेला. 18 लक्ष्य होतं 68 धावसंख्येचं म्हणजे येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये इक्वेशन जर आपण बघितलं तर तब्बल 25च्या सरासरीने 50 धावा विजयासाठी बनवायच्या टीम अंबिवलीला. चे 2 चौकार पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्यात. अजूनही 50 धावा बनवायच्या आहेत. येणाऱ्या 3 बॉलवरती निर्धारित होईल की 9 चेंडूंमध्ये किती धावा बनवायच्या आहेत. मग 25च्या सरासरीने धावा बनवायच्या असतील तर येणारे सुरुवातीचे 3 बॉल किंवा शेवटचे 3 बॉल मग त्या 6 बॉलमध्ये 3 मोठे फटके तर यायलाच हवेत. ते जर आले तर या सामन्याला फिनिश करू शकतो संघ अंबिवली. पण तो आताही चान्सेस आहे कारण सुरुवातीला ऋषीचा अटॅक थोडासा वाया गेल्यानंतर यशची सुरुवात चांगली झाली.
रोहितनेही त्याच्या डावाची सुरुवात चौकाराने केली आहे, म्हणजे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेट झाल्यात. या सेट बॅट्समनच्या माध्यमातून जर हा सामना जिंकला ना तर या क्रीडांगणाचा एक इतिहास रचेल जो आंबिवली टीमच्या नावावरती राहील. परंतु चिंचवली टीमने फर्स्ट इनिंग मध्ये दमदार केलेली बॅटिंग, ज्यामध्ये नॉट आउट राहिला भावेश, त्यांनी बनवल्या गेल्या धावा 43, त्याच कुठेतरी महत्वाच्या ठरल्या या मॅच मध्ये. सेकंड ओव्हरला होती सुरुवात. यश साठी हा बॉल मध्ये फिल्डर आल्यात कॉन्फिडंटली, डोक्यावरती कॅप आहेत आणि पकडली गेली यशची कॅच. दबावामध्ये टाकत असताना यशच्या विकेट नंतर आंबिवली संघाला आता बनवायचे 11 मध्ये 50 धावा. विकेट आली नुकतीच 68 धावसंख्या बनवायच्या होत्या, परंतु 2 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत. आता नवीन फलंदाज आले मैदानाच्या आतमध्ये प्रितेश. लो फुल टॉस बॉल खेळण्याचा प्रयत्न, पण तो मागे चाललाय. बॉल फिल्डरच्या हातामध्ये आलाय. आता 49 बनवायचे आहेत 10 चेंडूंमध्ये. सगळं काही आता डिपेंडेबल आहे ते म्हणजे मोठ्या फटक्यांसाठी जाणला जाणाऱ्या रोहितकडे, कारण रोहितच्या बॅटमधून ऑलरेडी 2 चौकार तुम्ही पाहिले प्रिव्हियस ओव्हरमध्ये. फुल टॉस मागे खेळतात, स्कूपचा फटका दर्जेदार आणि देखना, असे फटके खूप दुर्मिळ तुम्ही बघत असता आणि या दुर्मिळ फटक्याची निवड रोहितच्या बॅट मधला लागोपाठचा तिसरा चौकार मधला पहिला. अजूनही कापायचं आहे, परंतु ती क्षमता आहे रोहितकडे. त्याच्या बॅट मधून जरूर तुम्हाला लागोपाठचे 3 चौकार पाहायला मिळाले. मागून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा वॉल शॉट. हा पुन्हा एकदा देखना, पुन्हा एकदा तोच अंदाज, तोच क्लास, तेच बाटल आहे, परंतु त्या बाटलला पूर्णपणे आपल्या पक्षाकडे ओढण्यासाठी याच फटक्याची गरज आहे आणि त्याची जाणीव झाली रोहितच्या बॅट मधला. अजून एक लागोपाठचा दुसरा चौकार. अजून एक खेळायचा होता, मागे बॉल चाललाय. विचार केला रोहितचा ना तर आतापर्यंत त्यांनी 4 बाउंड्रीज दाखवल्यात. हा बॉल जर आपण पाहिला तर थोडासा शांत ठेवणार होता. 7 मध्ये अजून 39 हव्यात. पुन्हा एकदा मागे खेळतात फिल्डर आणि ती चाणाक्षरी ती कामी आली. शेवटचा बॉल होता, माहिती होतं, पण तू स्ट्राईक ठेवायला हवी होती. मी तर म्हणेन स्ट्राईक ठेवली असती तर कदाचित रोहितला ती संधी मिळाली असती. परंतु अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर या इनिंग मध्ये पूर्णपणे 5 चौकार आपल्याला पाहायला मिळाले, ते म्हणजे रोहितचे. आणि 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमच्या धावसंख्येमध्ये जर डोकावून आपण बघितलं तर 31 धावा, म्हणजे येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 37 धावा अजूनही बनवायचे आहेत. 6 मध्ये 37 मिशन इम्पॉसिबल वाटतंय, परंतु कधी कधी 6 चेंडूंमध्ये 42 धावा ही होताना तुम्ही बघितलात. म्हणजे क्रिकेटचा विक्रम आहे ना, तो विक्रम तुम्हाला बहुतांश वेळा मोडताना बघितला. त्याच्यामुळे आता हा विक्रम मोडला जाईल का? शेवटच्या ओव्हरला झाली सुरुवात. शेवटच्या ओव्हरमध्ये आलाय गोलंदाज सोनू. पहिला चेंडू फेकलाय. समोर फलंदाज होते प्रितेश, क्रमांक 4 वरती आला होता. एका सिंगलने त्याने स्ट्राईक रोटेट करू दिली होती रोहितला, परंतु आता पहिला डॉट बॉल. 5 मध्ये अजूनही 37 धावसंख्येची गरज. ओव्हर द विकेट ताकदीचा वापर. ऑन साइडला चाललाय बॉल. फिल्डर बॉलकडे येण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला आले फिल्डर, परंतु कॅच झाली ड्रॉप. पुन्हा एकदा स्ट्राईक मिळेल रोहितकडे. 50 किंवा 55 धावा असत्या ना तर आंबिवली संघ या मॅच मध्ये एंटर झाला असता, परंतु सुरुवातीला बॉलिंगची कामगिरी थोडीशी कमकुवत राहिली. त्याच्यामुळे कुठेतरी हा सामना सुरुवातीपासून निष्ठत गेला. 68 धावसंख्येचं आव्हान पूर्ण करण्याच्या अनुमानाने आता संघर्ष खूप मोठा राहिला. 36 अजूनही 4 मध्ये बनवायचे. बॉल मागे चाललाय. जी चुकी झाली होती खर तर बॉलर कडनं, जे चुकीचे बॉल टाकले गेले गोलंदाज सुमितनं, परंतु तीच रिकव्हरी सोनूने केली गेली. एक चांगला बॉल वेध घेतला गेला तो म्हणजे यष्टांचा, आणि इथनं फलंदाज बाद होईल. रोहित लागणारा झटका तिसरा आणि आता 3 बॉल मध्ये बनवायच्या धावा 36.
3 बॉल 36. आता फक्त 3 बॉल. हार आणि पराजय यामधलं किती अंतर राहिलं तेच आता निर्धारित करतील. आणि हा बॉल जागेवरून खेळला गेला, फिल्डरच्या हातामध्ये कदाचित जाईल. पकडली गेली कॅच, मैदानाच्या बाहेर जाईल जितेश. प्रितेश अजूनही नॉन स्ट्रायकिंग वरती. पुन्हा एकदा आपल्याला एक विकेट पाहायला मिळाली जी खात्यामध्ये सोनूशा. आणि येणारे 2 बॉल मध्ये बनवायचे 36. हतबल झाला अंबिवली संघ, कारण सामना त्यांच्या हातातून निसटलाय. परंतु त्यांचेही आभार व्यक्त करेन की सुंदर स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग घेतला. निसर्गरम्य असणार अंबिवली गाव, त्या अंबिवली गावातून बिलॉंग करणारा संघ. खूप वर्षापासून ब्रॉस बँडची त्यांच्या गावामध्ये प्रथा आहे. अंबिवली गावामध्ये रवींद्र हे नेहमी ब्रॉस बँडला लीड करत असतात. तेही तुम्हाला इन ॲक्शन मध्ये या टीम मध्ये पाहायला मिळाले. बॉल चाललाय फिल्डरच्या हातामध्ये, निसटला जरूर, मागे चाललाय बॉल. परंतु शेवटच्या बॉलला कदाचित फेस करावं लागेल, ते म्हणजेच स्वास्तिकलाच, कारण हा बॉल बॉन्ड लाईनच्या बाहेर गेलाय. आणि नेक्स्ट मॅच मध्ये वासुंद्री संघ फाईट करेल टीम केळणीशी. केळणी संघाला प्रथमतः करावे लागेल बॅटिंग, कारण वासुंद्री संघाने टॉस जिंकलाय. सो विनंती करेन सर्व खेळाडू फिल्डिंग सेट करण्यासाठी लगेचच तुम्ही रेडी राहा. शेवटचा बॉल चालला फिल्डरच्या हातामध्ये आणि अशा पद्धतीने मोठ्या फरकाने, अर्थातच 32 या धावसंख्येच्या फरकाने हा सामना जिंकलाय. तो म्हणजे जय मोसोबा चिंचवली या संघाने परास्त करत असताना